हे थांबे हे यार धर नाही ए बाळू मांडी घालून बस नाही राहू दे आपण रवी शेट घ्या हातात दोन हातात घ्या ना एक दोन हातात घ्या तुम्ही थोडं मागव सर का एका साइडला लोड देऊ का लोडवर सगळे लोड घ्या थँक्यू सर एक मिनिट पकडा थोडा हात लावा फक्त हात लावा खालना हात लावा फक्त बस इकडचे तर काँग्रेस भवनमध्येच निष्ठेची आंदोलन करण्याची वेळ आली आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा आजपासून आम्ही सुरू केलेली आहे. ही आज पुण्यापासून ही त्याची सुरुवात होती की कितीतरी निष्ठावंत आहेत घरात बसून आहेत, त्यांना कोणी सन्मानाने बोलवत नाहीत, विचारात घेत नाही, त्यांचा विचार ऐकत नाही. म्हणून आजपासून शहीद दिनाच्या दिवशी आज आपण शहीदांना आदरांजली वाहून आपण निष्ठावंतांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी निष्ठावंतांची न्याय यात्रा ही आता पुण्यापासून सगळ्या जिल्ह्यात ते महाराष्ट्रात आणि देशात आम्ही काढणार. काय म्हणणं एकूणच आपण जर बघितलं तर 3 वेळा आमदारकी एकदा खासदारकी नाकारली गेली, तुम्ही थेट प्रदेश अध्यक्ष यांच्यावरच प्रश्नचिन्ह आम्ही कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. कुठंतरी कित्येक वर्ष काम करणारे माझ्यासारखे अनेक निष्ठावंत इथं बसलेत. आता आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाची नेहमी सातत्याने हिराऱ्यांनी भाग घेत असतात, परंतु त्यांना कुठेही सारखं डावललं जातं आहे. आणि जे आत्ता नवीन येतात किंवा अस्तित्वात त्यांना पद असतानाही त्यांना पुण्यासारखी एवढी मोठी लोकसभेची उमेदवारी दिली जाते, तेव्हा निष्ठावंतांना थोडंसं अंतःकरणाला दुःख झाले. म्हणून गांधीजींकडं आम्ही थोडंसं महात्मा गांधी यांच्या विचाराचा हा पक्ष आहे, तर गांधीजींच्या चरणी बसून की बाबा गांधी बाबाजी आता मेणबत्त्यातून थोडंसं पाहा, तुम्ही आमचे चेहरे पण दिसतील असं सांगत आम्ही गांधी बाबांना विनंती केलेली आहे. काँग्रेसमध्येच निष्ठेची हत्या होईल असं वाटतं? हत्या म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या. काँग्रेस म्हटलं की विचार आहे, विचार म्हटलं की स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आपल्या पक्षश्रेष्ठीकडं आपण हे मागितलेलं एक मागणी आहे की कुठेतरी निष्ठावंतांचा विचार करा. आतील आपल्या जवळचे मित्रदृष्ट लोक जरा बाजूला सारा तर पक्ष वाढेल. नाहीतर मी म्हणजे पक्ष आणि मीच उमेदवार देऊ शकतो आणि माझ्याशिवाय पुण्यात 45 वर्ष काँग्रेस चालणार नाही असं कुठल्या माध्यमातून आपल्या दाखवलं की आम्हाला तेच सांगायचं की कार्यकर्ता आहे म्हणून नेते आहेत आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांवर प्रेम दाखवलं पाहिजे, त्यांच्या निष्ठेला पण आदर केला पाहिजे. हीच खरी आपल्याला काँग्रेसची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेतून आज आम्ही ही सुरुवात केली. आत्ताशी ही सुरुवात आहे, आता ही सगळीकडं जाईल. न्याय यात्रा आमची अख्खी देशभर चाललेली आहे. निष्ठावंतांची पण एक अशीच
संघर्ष यात्रा आम्ही काढणार. प्रत्येक निष्ठावंतांना आम्ही जवळ घेणार. प्रत्येक निष्ठावंतांशी आम्ही चर्चा करणार. त्यांच्या सुखदुःखाच्या, त्यांच्या अडचणी या वरिष्ठ आदरणीय खरगे साहेब असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील, आमचे आदरणीय सगळे नेतेगण असतील, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. हां, राजकारणात निष्ठा आहे म्हणून तर राजकारण आहे. निष्ठा काँग्रेसमध्ये तरी आहे. फक्त आत्ता सांगितलं ना, काही लोक असतात जे शुक्राचार्य असतात, त्यांना थोडंसं बाजूला करा. नक्कीच काँग्रेसवरची निष्ठा कुठेही कमी झाली नाही. आपण हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत, हे कुठून पकडून आणलेले नाही आहेत. हे निष्ठापायी एका मॅसेजद्वारे आत्ता दुपारच्या भर उन्हात इथं आलेले आहेत. आपण पहा, अजून थोड्या वेळाने पहा, ही संख्या वाढत जाईल, कमी होणार नाही. पण आबा उशीर झाला असं वाटतं का निष्ठावंतांना एकत्र करायला तुम्हाला? नाही, वेळ ही कधी चुकत नसते. वेळ जेव्हा स्टार्ट होती तीच वेळ खरी असते. ही तुम्ही कुठं सांगा वेळ झाली? वेळ काहीच झाली नाही. इलेक्शनसाठी निष्ठा नाहीये. आणि मग निवडणुकीचं काय? मग आता लोकसभा निवडणूक होणार आहे, नाही, आम्ही जातीवादी शक्तींना दूर फक्त निष्ठावंतच ठेवू शकतात. आणि आम्ही 400 सोडा 200 पार होऊन देणार नाही. हा निष्ठावंतांचा मनापासून निर्धार आहे. जातीवादी शक्तीला रोखणार निष्ठावंतच कार्य करते. इकडं जाणारे रोखणार नाही. हे खरं निष्ठावंत आहे. 40 वर्ष, 50 वर्ष, 70 वर्ष काम करणारे अनेक लोक या काँग्रेस पक्षात आजही उद्याही असणार आहेत. आपण नीट पहा सगळ्यांच्याकडं. ही एक निष्ठावंतच आहेत आणि नेहमी निष्ठावंतांनीच काँग्रेसची उंच भरारी घेण्यासाठी मदत केलेली आहे. हा नक्की काँग्रेस करेल आणि निष्ठावंत एकत्र येऊन याच्यापुढं कुठल्याही निष्ठावंतावर अन्याय होऊ नये याची वाचा आज आबा बागुल आणि सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पुण्यातून फोडलेली आहे आणि ती आयुष्यभर फोडत राहील.